बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मतदारसंघात पोलपंडितने सर्वेक्षण केले। या सर्वेक्षणादरम्यान स्थानिक मतदार, स्थानिक राजकारणात सक्रिय असणारे विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि राजकीय जाणकारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास या निवडणुकीत एकूण 23 उमेदवार रिंगणार होते, ज्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार वगळता उर्वरित 22 उमेदवारांचा मतदारसंघात थोडासाही प्रभाव नाही। यामुळे या निवडणुकीला कमालीचे एकतर्फी असे स्वरूप प्राप्त झाले। बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण 3,84,579 मतदार आहेत, ज्यापैकी 58% म्हणजेच 2,24,087 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। महायुतीतील नेत्यांची प्रचारात असणारी सक्रियता, पवार कुटुंबियांचा प्रचारात असणारा सहभाग आणि अजितदादांबद्दल असणारी सहानुभूती या सर्व बाबींचा होणारा इम्पॅक्ट आणि ग्राउंड रियालिटी बघता या निवडणुकीत सुनेत्राताई पवार यांना 87 ते 90% म्हणजेच 2 लाखापेक्षा अधिक मतदान झाले असल्याचे पोलपंडितच्या सर्वेक्षणातून दिसून येते।